नमस्कार शेतकरी बांधवांनो, पशुपालक मित्रांनो, महिला भगिनींनो आणि ग्रामीण भागातील माझ्या सर्व मित्रांनो. आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या योजना मित्र या चॅनेलवर. शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत एखादा जोडधंदा असेल तर कुटुंबाच्या उत्पन्नाला मोठी मदत होऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसाय हा अनेक शेतकरी आणि पशुपालकांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे सुरुवातीचे भांडवल. गाय किंवा म्हैस खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. जनावरांसाठी चांगला आणि सुरक्षित गोठा बांधण्यासाठी खर्च येतो. त्यानंतर चारा, पशुखाद्य, औषधोपचार, लसीकरण, विमा आणि इतर व्यवस्थापनाचा खर्च असतो. त्यामुळे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करण्याची इच्छा असूनही पुरेसे भांडवल नसल्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करू शकत नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या पशुधनाशी संबंधित विविध योजनांकडे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक, महिला आणि ग्रामीण युवकांना पशुधनावर आधारित व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, दुग्ध व्यवसायाला चालना देणे आणि ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ करण्यास मदत करणे हा आहे. या योजनेशी संबंधित माहितीमध्ये गाय-म्हैस गोठा बांधणी, दुधाळ जनावरांची खरेदी, विमा आणि आवश्यक साधनसामग्री यांसारख्या घटकांचा उल्लेख केला जातो. तसेच प्रकल्पाच्या स्वरूपानुसार आणि शासनाच्या लागू नियमांनुसार 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतीची किंवा प्रकल्प सहाय्याची माहिती काही ठिकाणी दिली जाते. मात्र शेतकरी बांधवांनो, सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. 3 लाख रुपये म्हणजे प्रत्येक व्यक्तीला थेट 3 लाख रुपये मिळतील असा अर्थ घेऊ नका. प्रत्यक्ष लाभाची रक्कम ही संबंधित शासन निर्णय, योजनेचे नियम, प्रकल्पाचा प्रकार, जनावरांची संख्या, पात्र खर्च, लाभार्थ्याची पात्रता आणि उपलब्ध निधी यावर अवलंबून असू शकते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतल्यानंतर तुमच्या तालुक्यातील संबंधित पशुसंवर्धन विभागाकडून सध्याची आणि अधिकृत माहिती नक्की घ्या. चला तर मग आजची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. शेतकरी बांधवांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुपालन हा नवीन व्यवसाय नाही. आपल्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून गाय, म्हैस आणि इतर पशुधन पाळले जाते. मात्र पूर्वी पशुपालन हा प्रामुख्याने घरगुती स्वरूपाचा व्यवसाय होता. आजच्या काळात त्याकडे एक व्यवस्थित व्यवसाय आणि ग्रामीण उद्योजकता म्हणून पाहण्याची गरज आहे. जर शेतकऱ्याने योग्य जात निवडली, योग्य जनावरे खरेदी केली, चांगला गोठा बांधला, योग्य खाद्य दिले, पशुवैद्यकीय काळजी घेतली आणि दूध विक्रीची बाजारपेठ निश्चित केली, तर दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते. यासाठी शासनाच्या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य हे शेतकऱ्याला सुरुवातीची गुंतवणूक उभी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. आता प्रश्न येतो की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? या योजनेचा व्यापक उद्देश ग्रामीण भागातील पशुधन व्यवसायाला चालना देणे हा आहे. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, पशुपालन आणि इतर पूरक व्यवसाय करावे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचे विविध स्रोत तयार व्हावेत. हा या प्रकारच्या योजनांचा महत्त्वाचा उद्देश आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 5 एकर शेती आहे. शेतीतून त्याला वर्षातून 1 किंवा 2 वेळा उत्पन्न मिळते. पण त्याच शेतकऱ्याने नियोजन करून 2 किंवा 4 दुधाळ जनावरे पाळली, तर दूध विक्रीतून त्याला नियमित उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासोबतच जनावरांचे शेण शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरता येते.
त्यामुळे शेती आणि पशुपालन हे दोन्ही व्यवसाय एकमेकांना पूरक ठरू शकतात. आता आपण या योजनेतील सर्वात महत्त्वाच्या घटकांकडे वळूया. पहिला महत्त्वाचा विषय आहे दुधाळ जनावरांची खरेदी. गाय किंवा म्हैस खरेदी करताना फक्त जनावर दिसायला चांगले आहे म्हणून खरेदी करू नये. जनावराचे वय, आरोग्य, दूध देण्याची क्षमता, पूर्वीचे दूध उत्पादन, लसीकरण, आजारांचा इतिहास आणि पशुवैद्यकीय तपासणी या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. शक्य असल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जनावर खरेदी करणे चांगले. योजनेच्या लागू नियमांनुसार पात्र लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते. मात्र किती जनावरे खरेदी करता येतील, कोणत्या प्रकारची जनावरे पात्र असतील, जनावरांची किंमत किती ग्राह्य धरली जाईल आणि शासनाकडून किती सहाय्य मिळेल, हे संबंधित नियमांनुसार ठरते. त्यामुळे जनावर खरेदी करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे गोठा बांधकाम. शेतकरी बांधवांनो, चांगला गोठा हा दुग्ध व्यवसायाच्या यशाचा महत्त्वाचा भाग आहे. गोठा फक्त 4 भिंती आणि छप्पर यापुरता मर्यादित नसतो. गोठ्यामध्ये जनावरांना पुरेशी जागा मिळाली पाहिजे. हवा खेळती राहिली पाहिजे. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी झाला पाहिजे. पावसाचे पाणी गोठ्यात येता कामा नये. जनावरांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. चारा ठेवण्यासाठी योग्य जागा असावी. शेण आणि मूत्राचा योग्य निचरा झाला पाहिजे. गोठा स्वच्छ करणे सोपे असावे आणि जनावरांना आराम मिळेल अशी रचना असावी. योजनेच्या लागू नियमांनुसार पात्र गोठा बांधकामासाठी आर्थिक सहाय्याची तरतूद असू शकते. मात्र गोठा बांधताना शासनाच्या निकषांनुसारच बांधकाम करणे महत्त्वाचे आहे. कारण नंतर अनुदानासाठी तपासणी किंवा कागदपत्रांची प्रक्रिया असल्यास बांधकाम नियमानुसार असणे आवश्यक ठरू शकते. आता आपण 3 लाख रुपयांपर्यंतच्या मदतीबद्दल थोडे सविस्तर समजून घेऊया. सध्या अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सरकारी योजनांच्या नावाने विविध प्रकारच्या पोस्ट आणि व्हिडिओ फिरत असतात. त्यामध्ये गायम्हैस खरेदीसाठी 3 लाख रुपये, गोठ्यासाठी 3 लाख रुपये किंवा प्रत्येकाला 3 लाख रुपये अनुदान अशा स्वरूपाचे दावे केले जातात. पण शेतकरी बांधवांनो, कोणतीही योजना समजून घेताना फक्त एका रकमेवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून एखाद्या योजनेसाठी 3 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प खर्चाची मर्यादा असू शकते किंवा काही विशिष्ट घटकांसाठी आर्थिक सहाय्याची मर्यादा असू शकते. त्याचा अर्थ प्रत्येक अर्जदाराला पूर्ण 3 लाख रुपये रोख स्वरूपात मिळतील असा होत नाही. अनुदान किती मिळेल हे तुमचा प्रकल्प, पात्र खर्च, शासनाचे नियम आणि मंजुरीच्या प्रक्रियेवर अवलंबून असते. म्हणूनच 3 लाख रुपये नक्की मिळणार असे सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या तालुक्यातील संबंधित पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन सध्याची अधिकृत माहिती घ्या. आता पाहूया या योजनेसाठी कोण पात्र असू शकते. शेतकरी, पशुपालक, ग्रामीण भागातील युवक, महिला आणि काही प्रकरणांमध्ये महिला बचत गट यांना लागू पात्रता निकषांनुसार योजनांचा लाभ मिळू शकतो. परंतु पात्रता ही प्रत्येक घटकासाठी वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या घटकासाठी जमीनधारक असणे आवश्यक असू शकते. काही घटकांसाठी रहिवासाचा पुरावा आवश्यक असू शकतो. काही प्रकरणांमध्ये विशिष्ट सामाजिक प्रवर्गासाठी वेगळी तरतूद असू शकते. त्यामुळे आपण पात्र आहोत असे गृहीत धरून थेट खर्च करण्यापेक्षा प्रथम पात्रता तपासणे योग्य आहे. आता आपण कागदपत्रांबद्दल बोलूया. अर्ज करताना सर्वप्रथम आधार कार्ड आवश्यक असू शकते. त्यानंतर रहिवासी किंवा अधिवासाचा दाखला आवश्यक असू शकतो. शेतकरी असल्यास 7/12 उतारा आणि 8 उतारा लागू शकतो.
बँक खात्याचा तपशील किंवा पासबुक आवश्यक असू शकते. लागू असल्यास जातीचा दाखला आवश्यक असू शकतो. याशिवाय प्रकल्पाचा सविस्तर अहवाल म्हणजे डीपीआर आवश्यक असू शकतो. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागाकडून इतर कागदपत्रेही मागितली जाऊ शकतात. म्हणून कागदपत्रांची अंतिम यादी संबंधित कार्यालयाकडूनच घ्या. आता डीपीआर म्हणजे काय हे समजून घेऊया. डीपीआर म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. म्हणजेच तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी किती खर्च येणार आहे, तुमचे उत्पन्न किती अपेक्षित आहे आणि व्यवसाय कसा चालवणार आहात याचा सविस्तर आराखडा. समजा तुम्हाला 4 दुधाळ जनावरे घ्यायची आहेत. तर डीपीआरमध्ये 4 जनावरांची अंदाजे किंमत, गोठ्याचा खर्च, विमा, खाद्य, पाणी, औषधे, इतर आवश्यक खर्च आणि अपेक्षित दूध उत्पादन यांचा विचार केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे दूध कुठे विकणार आहात, दूध विक्रीतून किती उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायाचा खर्च किती असेल याचाही अंदाज देता येतो. डीपीआर बनवताना खोटी किंवा अवास्तव माहिती देऊ नका. तुमच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून व्यवस्थित प्रकल्प तयार करा. आता प्रश्न येतो की अर्ज कुठे करायचा? योजनेची सध्याची अर्ज प्रक्रिया तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात कोणत्या पद्धतीने सुरू आहे, हे तपासणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करा. तालुका स्तरावरील संबंधित अधिकारी, पंचायत समिती किंवा उपलब्ध अधिकृत सरकारी कार्यालयाकडून माहिती घ्या. काही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असू शकते, तर काही योजनांमध्ये ऑफलाईन किंवा विभागीय पद्धतीने अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर मिळालेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून अर्ज करू नका. सरकारी वेबसाईट किंवा संबंधित अधिकृत कार्यालयातून अर्जाची माहिती घ्या. आता आपण अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया साध्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम तुमच्या भागात संबंधित योजना किंवा घटक उपलब्ध आहे का हे तपासा. त्यानंतर तुमची पात्रता तपासा. पात्र असल्यास आवश्यक कागदपत्रे तयार करा. तुमच्या दुग्ध व्यवसायाचा प्रकल्प ठरवा. आवश्यक असल्यास डीपीआर तयार करा. यानंतर संबंधित विभागाने सांगितलेल्या पद्धतीने अर्ज सादर करा. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून कागदपत्रांची तपासणी केली जाऊ शकते. तुमची पात्रता तपासली जाऊ शकते. प्रकल्पाची माहिती तपासली जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पाहणी किंवा पडताळणी होऊ शकते. यानंतर शासनाच्या लागू नियमांनुसार पात्र लाभार्थ्याची निवड आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकते. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील खरेदी किंवा बांधकामाची प्रक्रिया संबंधित नियमांनुसार करावी. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मंजुरी मिळण्यापूर्वी स्वतःहून मोठा खर्च करून नंतर अनुदान मिळेल असे गृहीत धरू नका. कारण काही योजनांमध्ये खरेदी किंवा बांधकामापूर्वी विभागाची मंजुरी किंवा विशिष्ट प्रक्रिया आवश्यक असू शकते. त्यामुळे आधी नियम समजून घ्या आणि मगच पुढील पाऊल उचला. आता आपण जनावरांची खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ते पाहूया. गाय किंवा म्हैस खरेदी करताना तिचे आरोग्य सर्वप्रथम तपासा. जनावराला कोणता आजार आहे का याची माहिती घ्या. लसीकरण झाले आहे का ते तपासा. जनावराचे वय आणि दूध देण्याची क्षमता तपासा. शक्य असल्यास पशुवैद्यकीय तपासणी करून घ्या. जनावर खरेदी करताना आवश्यक पावती आणि कागदपत्रे जतन करून ठेवा. विमा लागू असल्यास त्याची प्रक्रिया वेळेवर पूर्ण करा. फक्त जास्त दूध देत असल्याचे सांगितले म्हणून जनावर खरेदी करू नका. प्रत्यक्ष दूध उत्पादनाची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांची निवड चुकीची झाली तर पुढे मोठे नुकसान हो. म्हणून जनावर खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
जनावर फक्त दिसायला सुंदर आहे किंवा विक्रेता जास्त दूध देते असे सांगत आहे म्हणून लगेच खरेदी करू नका. प्रत्यक्ष दूध उत्पादन किती आहे, जनावराचे वय किती आहे, यापूर्वी किती वेळा वितरित झाले आहे, सध्या कोणत्या अवस्थेत आहे आणि त्याचे आरोग्य कसे आहे, याची माहिती घ्या. शक्य असल्यास जनावराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्या. जनावराला कोणता आजार आहे का, लसीकरण झाले आहे का, याची माहिती घ्या. जनावर खरेदी करताना पावती आणि आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जतन करून ठेवा. कारण शेतकरी बांधवांनो, एकदा जनावर खरेदी केल्यानंतर त्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर येते. जनावर चांगले असेल तर दूध उत्पादनातून उत्पन्न मिळू शकते, पण जनावर वारंवार आजारी पडत असेल किंवा अपेक्षेप्रमाणे दूध देत नसेल तर पशुखाद्य, औषधोपचार आणि देखभालीचा खर्च वाढू शकतो. म्हणूनच जनावरांची निवड हा दुग्ध व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. आता आपण गोठा बांधकामाबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया. गोठा बांधताना फक्त अनुदान मिळणार आहे म्हणून घाईघाईने बांधकाम करू नका. भविष्यात तुम्ही किती जनावरे ठेवणार आहात, त्यानुसार जागेचे नियोजन करा. गोठ्यामध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. जनावरांना दिवसभर बंद आणि उष्ण जागेत ठेवले तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून संरक्षण मिळावे आणि पावसाळ्यामध्ये पाणी गोठ्यात साचू नये, याची काळजी घ्या. गोठ्यात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे चारा ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि स्वच्छ जागा असावी. शेण आणि मूत्र साचून राहणार नाही यासाठी योग्य निचाची व्यवस्था असावी. गोठा दररोज स्वच्छ करता येईल अशी रचना असावी. गोठा स्वच्छ असेल तर जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि आजारांचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाऱ्याचे नियोजन. अनेक शेतकरी जनावरे खरेदी करण्याचा विचार करतात, मात्र त्यांच्यासाठी वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याचे नियोजन आधी करत नाहीत. दुग्ध व्यवसायामध्ये चारा आणि पशुखाद्याचा खर्च हा महत्त्वाचा खर्च असतो. त्यामुळे जनावरे खरेदी करण्यापूर्वी हिरवा चारा कुठून मिळणार, कोरडा चारा किती उपलब्ध आहे आणि पशुखाद्यासाठी दर महिन्याला किती खर्च होणार आहे, याचा अंदाज घ्या. तुमच्याकडे शेतीची जमीन असेल तर त्यातील काही भाग चारा पिकांसाठी वापरता येईल का, याचाही विचार करा. यामुळे बाहेरून चारा खरेदी करण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते. दुग्ध व्यवसाय सुरू करताना दूध विक्रीची व्यवस्था आधी निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या गावामध्ये दूध संकलन केंद्र आहे का, दूध संस्था आहे का, जवळपास डेअरी आहे का किंवा तुम्ही थेट ग्राहकांना दूध विकणार आहात का, याची माहिती घ्या. कारण जनावर खरेदी करून दूध उत्पादन सुरू करणे सोपे आहे, पण तयार झालेले दूध दररोज योग्य दराने विकणे हा व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे. जर दूध विक्रीची बाजारपेठ जवळ असेल तर वाहतुकीचा खर्च कमी होऊ शकतो. दूध संकलन केंद्राची सुविधा असेल तर दररोजचे दूध देणे सोपे होऊ शकते. त्यामुळे जनावर खरेदी करण्याआधीच दूध कुठे विकायचे, याचा निर्णय घेणे योग्य ठरेल. आता आपण जनावरांच्या आरोग्याबद्दल बोलूया. जनावरांना वेळेवर लसीकरण करणे, नियमित पशुवैद्यकीय तपासणी करून घेणे आणि आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात हिरवा चारा, कोरडा चारा आणि आवश्यक पशुखाद्य यांचा समावेश असणे महत्त्वाचे आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ गोठा याकडेही विशेष लक्ष द्या. दूध उत्पादनाची दररोज नोंद ठेवा. कोणते जनावर किती दूध देते, त्यासाठी किती खाद्य लागते आणि त्याचा खर्च किती होतो, याचा हिशोब ठेवल्यास व्यवसायाचे नियोजन करणे सोपे जाते. शेतकरी बांधवांनो, दुग्ध व्यवसाय हा फक्त जनावरे खरेदी करण्याचा व्यवसाय नाही.
हा नियोजन, व्यवस्थापन आणि बाजारपेठ यांचा व्यवसाय आहे. शासनाच्या योजनेतून आर्थिक मदत मिळाली तरी त्या मदतीचा योग्य वापर करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी आहे. म्हणून अर्ज करण्यापूर्वी तुमची आर्थिक परिस्थिती, उपलब्ध जागा, चायाची व्यवस्था, पाण्याची उपलब्धता आणि दूध विक्रीची बाजारपेठ यांचा व्यवस्थित विचार करा. यामुळे पुढे होणारे नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते आणि दुग्ध व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने उभा करता येऊ शकतो.